बुलढाण्यात पैसे घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून 60 लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नांदुरा मलकापूर रोडवरील विश्वगंगा हॉटेलसमोर घडली होती। तपासादरम्यान नांदुरा पोलिसांनी आरोपीचा छडा लावून उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे। मुंबई येथील अंगडिया अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करणारे प्रमोदसिंह परमार राहणार राजस्थान हे एका कामानिमित्त ट्रॅव्हल्सने अकोलावरून 60 लाख रुपये घेऊन मुंबईला जात होते। ट्रॅव्हल्स वडनेर भोलजी गावानजीक हॉटेल विश्वगंगा समोर थांबली होती। यावेळी परमार जेवण करण्यासाठी खाली उतरले। त्यांनी पैशाची बॅग सीटवरच ठेवली होती। यावेळी एका कारमधून काही चोरटे आले व त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जाऊन 60 लाख असलेली बॅग घेतली व काही क्षणात कारने बॅग घेऊन पसार झाले होते। काही अंतरावर जाऊन चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले व जीपीएस मशीन व खाली बॅग फेकून दिली होती। याबाबत नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अजय मुकेश उपाध्याय याला अटक केली। त्याच्याकडून चोरीस गेलेले 60 लाख रुपयांपैकी 49 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे। या संदर्भात बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 10/2/24 रोजी नांदुरा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी प्रमोदसिंग मोहनसिंग परमार राहणार राजस्थान हे अकोल्यावरून संगीतम ट्रॅव्हल्सने 60 लाख रुपये कॅश घेऊन त्यांच्या कंपनीच्या खरेदी विक्रीनिमित्त मुंबईला जात होते। जेव्हा वडनेर गावाजवळ विश्वगंगा हॉटेलजवळ ट्रॅव्हल्स ही बस थांबलेली असते जेवणासाठी आणि फिर्यादी हा खाली उतरलेला होता परमार आणि खाली जेवण करीत असताना त्यात 1-2 संशयित इसम जे आरोपित इसम होते ते गेले आणि त्याची जी 60 लाखाची बॅग होती ती बॅग त्यांनी चोरी केलेली होती। या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध नंबर 111/24 कलम 379 भारतीय दंड संहिता अन्वये दाखल केलेला होता। सदर गुन्हा दाखल केल्यावर तपास हा पोलीस निरीक्षक नागेश जायले हे करीत होते आणि घटनास्थळी जे काही फोटो व्हिडिओ मिळालेले होते आरोपींचं वर्णन मिळालं होतं त्यानुसार आमचा तपास आणि रेकॉर्डवरील जे गुन्हेगार होते ते MP धारवा जिल्ह्यातील होते आणि MP धारवा जिल्ह्यामध्ये आम्ही लगेच टीम त्याच दिवशी ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी टीम रवाना केली आणि जवळजवळ 8 दिवस आरोपींचं वर्णन, आरोपीची बॉडी लँग्वेज, आरोपीचं क्राईम रेकॉर्ड यानुसार आम्ही सतत शोध घेतला। तिथली जी काही परिस्थिती वेगळी आहे आपल्यापेक्षा, जंगलामध्ये आरोपी राहत असतात, असे कोरकू पारधी लोकांसारखे त्यांच्या वस्ती असतात, पहाडावर वस्ती असतात आणि बाहेरच्या पोलिसला तिथे भाषेचं किंवा भौगोलिक नॉलेज नसल्यामुळे आरोपी बऱ्याच वेळा पोलिसला चकमा देण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु पोलिसने पाठलाग करून आरोपीला पकडलं। त्यामध्ये आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय 22 वर्ष राहणार बगलदा जिल्हा धार राज्य MP या आरोपीला पकडलं आणि त्याच्याकडून गुन्ह्यामधील 49 लाख रुपये आज रिकवर केलेले आहे। आणि सपोनी नागेश जायले त्यांच्यासोबत नाईक पोलीस कॉन्स्टेबल विक्रम राजपूत, कॉन्स्टेबल भोजने, कॉन्स्टेबल विनायक मानकर या सर्वांनी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनील कळासने सर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा गंभीर गुन्हा जो व्यापारीला लूटमार करण्यात आलेली होती किंवा व्यापारीची बॅग चोरी गेली होती, 60 लाखाची बॅगमधली 49 लाख रुपये रिकवर केलेले आहे। अशा प्रकारे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर कळासने सर त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगलं डिटेक्शन केलेलं आहे। आरोपीला अटक करण्यात आले। आरोपीचा आज मान्य कोर्टासमोर हजर घेऊन PCR घेत आहोत व इतर फरार आरोपीसुद्धा आम्ही अटक करीत आहोत। आरोपी वाढण्याची शक्यता आहे? आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे। त्याचा पण बाहेरच्या राज्यातले असल्यामुळे जरा भाषेचा लँग्वेज, एरियाचा लँग्वेज असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे आरोपी आम्हाला आणि एक आरोपीवर कॅश असल्यामुळे आम्ही लगेच तिथून आलेलो आहोत आणि पुन्हा मान्य कोर्टाकडून PCR घेऊन इतर आरोपी अटक करीत आहोत। सर, या ज्या आरोपीला अटक केलेली आहे यावर किती गुन्हे दाखल आहे का असे? यावर मध्य प्रदेशमध्ये तसेच राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 स्टेटमध्ये गुन्हे दाखल आहे। आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्यांची MOB तीच आहे की बॅग लिफ्टिंग करणं, एखाद्या प्रवासात रेल्वेमध्ये जे काही श्रीमंत व्यक्ती असेल ते झोपले किंवा त्यांचं प्रवासाचं दुर्लक्ष झालं की लगेच बॅग चोरायची आणि पळ काढायचा, परंतु तिथे मोबाईल नेटवर्क नाही त्यांच्या गावाकडे आणि ते ग्राम एरिया असल्यामुळे जरा खेडेपा असल्यामुळे आरोपी लोकेट व्हायला जरा त्रास होतो।